कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। काय जाळ काढायचा तो बाबाची कापडं फाडून काढू, पण रुसायचं नाही। पृथ्वीराज देशमुखांची अनोख्या शैलीत नाराजांना साद। पुणदी येथे भाजपचा प्रचार शुभारंभ। निवडणुकीच्या मैदानात उतरताना कोणी रुसला असेल किंवा फुगला असेल तर त्याला सांगा, काय जाळ काढायचा तो बाबाची कापडं फाडून काढूया। परंतु या ठिकाणी आता कोणीही रुसायचं नाही। आपण सगळे अडचणीच्या काळात पक्षाला साथ देणारे निष्ठावान कार्यकर्ते आहोत। आजवर आपण गट तट आणि पार्टी सोडून कधीही काम केलं नाही। त्यामुळे कोणाचे काही रुसवे फुगवे असतील तर मी, शरद लाड आणि संग्राम देशमुख मिळून त्या सर्व गोष्टींची दुरुस्ती करू, अशा शब्दात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी बंडखोर आणि नाराज इच्छुकांना साथ घालत निवडणुकीचे रान पेटवले। पलूस तालुक्यातील पुणदी येथे श्री हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। यावेळी आयोजित भव्य सभेत पृथ्वीराज देशमुख बोलत होते। पलूस तालुक्यात भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा ओघ वाढत असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती। मात्र पक्षाने सर्व निकष तपासून उमेदवारी जाहीर केल्याने काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत होती। हीच नाराजी दूर करण्यासाठी देशमुखांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं। यावेळी भाजपने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली। यामध्ये दुधोंडी जिल्हा परिषद गटातून अनिता जयवंत मगर पाटील, दुधोंडी पंचायत समिती गणातून अश्विनी श्रीरंग पाटील आणि रामानंद नगर पंचायत समिती गणातून दीपक भालचंद्र मोहिते यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे। या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं। या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, पैलवान मिलिंद पाटील, शिवाजीराव मगर पाटील, प्रशांत दमामे, दीपक मोहिते, महादेव पाटील, दिलीप पाटील, ॲडव्होकेट सूर्यजित चव्हाण, दीपक मदने, रामचंद्र वरुडे यांच्यासह पुणदी गावातील प्रमुख पदाधिकारी रामचंद्र पाटील, अतुल पाटील, अनिल मोहिते, आशिष चव्हाण, अंकुश पाटील, चेतन पाटील, संदेश थोरात, संग्राम ठीक, अभिजित मोहिते, शंकर ढोकळे, अजित रणखांबे आणि तानाजी जाधव उपस्थित होते। मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पुणदी परिसरात भाजपमय वातावरण पाहायला मिळालं। उमेदवार फार चांगले, अडचण कुठं नाहीये। गावात जास्तीत जास्त मतांना कसं मताधिक्य देता येईल ते बघा आणि आतून कोण रुसला असेल फुगला असेल तर त्याला मला बोलून या आतून आणि त्याला सांगा, काय जाळ काढायची बाबाची कापड फाडून काढूया। परंतु या ठिकाणी रुसायचं कोणी नाही आणि रुसून आपल्याला चालणार नाही। आपण सगळे अडचणीच्या काळात मदत करणारे कार्यकर्ते आहोत आणि कधी गट तट पार्टी आपण सोडून कधी कोणी काम केलं नाही। त्यामुळे सगळ्यांना रुसवे फुगवे असतील ते काढून, कुणाला माझी गरज लागते, कुणाला शरद भाऊची लागते, सगळ्याला सांगून आम्हाला सांगा, आम्ही सगळ्या दुरुस्त